नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीत एक खूप गाजलेलं 50 वर्षापूर्वीचं नाटक आहे, रायगडाला जेव्हा जाग येते. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं आणि दी गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग यांच्यातर्फे अक्षरशः हजारो नाटप्रयोग झालेलं, त्या काळात खूप गाजलेलं नाटक आहे, रायगडाला जेव्हा जाग येते. मला वाटते काशीनाथ घाणेकर या दिवंगत नटाला या नाटकाने त्यातल्या, मला वाटते, संभाजीची भूमिका त्यांनी केली होती, शंभूराजांची. आणि त्यामुळे ते खूप प्रसिद्धी पावले. असं जे नाटक आहे, त्या नाटकाचं हे शीर्षक मला आठवण्याचं कारण असं की खूप दीर्घ काळानंतर त्या शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेचा जो रायगड आहे, ज्याला आपण मातोश्री म्हणू शकतो, कारण मातोश्री या आपल्या निवासस्थानातूनच बाळासाहेबांनी शिवसेना या राजकीय पक्षाची सूत्र हलवली आणि तिथे बसूनच महाराष्ट्रव्यापी एक राजकीय पक्ष उभा केला. बाळासाहेबांच्या नंतर हळूहळू मातोश्रीचं ते स्थानमहात्म्य उद्धव ठाकरे यांनी कसं रसातळाला नेलंय ते मी आजवर अनेकदा सांगून झालंय, त्या विषयात जाण्याची गरज नाही. ज्या मातोश्रीचा दबदबा मुंबईत असून सुद्धा दिल्लीपर्यंत होता, जगाच्या कानाकोपऱ्यातले लोक, पाकिस्तानचा जावेद मियादाद असो किंवा अमेरिकेचा मायकल जॅक्सन असो, बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर पोहोचलेले होते. प्रणबदा मुखर्जी असोत किंवा तुमच्या प्रतिभा पाटील असोत, यासारखे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार सुद्धा आपल्याला मतं मिळावीत म्हणून मातोश्रीपर्यंत येऊन धडकलेले होते. ते मातोश्रीचं महात्म्य उद्धव ठाकरे यांनी एका मुख्यमंत्री पदासाठी कसं संपवलं, हा इतिहास आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ही बातमी ऐकण्यासाठी उत्सुक असलेले, उतावीळ झालेले उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर धावले होते. सोनिया गांधींकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला मान्यता मिळवणारे शरद पवार हे दिल्लीहून मुंबईला आले, पण सांताक्रूजच्या विमानतळावरून आपल्या घरी सिल्वर ओकला जाताना मातोश्रीकडे, कलानगरकडे वळले सुद्धा नाहीत. पण ते मुंबईत पोहोचल्याची खबर लागल्यानंतर मातोश्रीतून उठून उद्धव ठाकरे तिकडे गेले होते. त्यामुळे मातोश्री किंवा बाळासाहेबांच्या वारसा म्हणजे काय याचं महात्म्य आणि त्याची पुण्याही विसरलेले उद्धव ठाकरे जणू काय त्या सत्तेच्या मस्तीमध्ये झोपी गेलेले होते. आता त्यातून हळूहळू जाग येते. 2.5-3 वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली, तरीही उद्धव ठाकरेंना जाग येत नव्हती. ते आपल्याच मस्तीत मग्न होते. परवा नव्हती त्यांना शिवसेना फुटते म्हणजे काय, शिवसेनेचे आमदार गेले काय, खासदार गेले काय, कसलीही परवा नव्हती. पण हळूहळू करत मातोश्रीला जाग येते असं म्हणायला लागले. आणि म्हणून ते रायगडाला जाग येते हे टायटल मला का आठवलं की बऱ्याच काळानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त तडाखा बसल्यानंतर उद्धव ठाकरेंना जाग येत नव्हती. पण ज्या कोकणामधून शिवसेनेला पहिल्यांदा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि बघता बघता अवघा कोकण शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत पादाक्रांत करून टाकला आणि त्याच्या बळावरच शिवसेनेला महाराष्ट्रात सत्ता मिळवता आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे हा सगळा पट्टा किनारपट्टीचा, यातूनच शिवसेना इतकी ताकदीने उभी राहिली की 35-40% शिवसेनेचे आमदार या कोकणातून यायचे. त्या कोकणात आज मुंबई वगळली तर अवघा एक आमदार भास्कर जाधव यांच्या रूपाने उभा आहे. नाहीतर रवींद्र मानेंपासून राजन साळवीपर्यंत, संगमेश्वर, लांजा, दापोली, खेड वगैरे इथून डझनाच्या हिशोबाने शिवसेनेचे आमदार निवडून यायचे. ती शिवसेना आता अवघा भास्कर जाधव एवढ्यापुरती येऊन खोळंबलेली आहे. आणि तेच भास्कर जाधव आता म्हणायला लागलेत
की शिवसेनेची म्हणजे उभाटा शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. बरोबर किती, चूक किती, बाजूला ठेवा विषय. पण हा विषय भास्कर जाधव जो स्पष्टपणे आपल्या कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर बोलले, ते गैरलागू बिलकुल नाहीये. पण ते बोलल्यानंतर ज्या प्रकारे त्याच्यावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया आली, कारण मध्यंतरीच्या काळात विनायक राऊत हेच कोकण विभागासाठी, कोकण प्रांतासाठी शिवसेना प्रमुख होऊन बसलेले होते, पक्ष प्रमुख होऊन बसले होते. विनायक राऊतनी कोणाकडे तरी बोट दाखवायचं, त्याचा मातोश्रीवरून कडे लोटवायचा. पण याविषयीचं दुखणं हे शिवसेनेपासून दुरावलेले अनेक जण परत परत बोलत होते. मग ते दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, त्यांच्याकडे लक्ष कोण देतोय? विनायक राऊत हे किचन कॅबिनेटमधले, म्हणून त्यांचा शब्द अंतिम, आणि म्हणून त्यांना मी कोकणातले शिवसेना पक्ष प्रमुख असं म्हटलेलं आहे. मुद्दा असा की हे सगळं एक मर्यादेपर्यंत सहन केलं जातं, सोसलं जातं. असं म्हणतात ना आपल्या भाषेमध्ये, की सगळ्या गोष्टींची नाटकं करता येतात, पण पैशाची नाटकं करता येत नाही. आणि नेमकी तीच गोष्ट जगण्यात सुद्धा असते. माणूस आपलं दुःख खूप लपवू शकतो, सहन करतो, पण जेव्हा वेदना आणि जखमा अनन्वित आणि असह्य होऊन जातात, तेव्हा टाळं फोडून रडावं लागतं. त्या लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांचं दुखणं समजून घेतलं पाहिजे. तो माणूस टाहो फोडून रडतोय की हो मी नाराज आहे, लपवत नाही. तो नाराज आहे म्हटल्यानंतर तरीही आपलं बोलणं मातोश्रीवर जाऊन मांडू असं म्हटलं होतं, तरी त्याला झिडकारण्यातच उद्धव ठाकरे यांनी धन्यता मानली होती. विनायक राऊत यांनी झापलं कोणाला? राजन साळवीला. पण राजन साळवीची तक्रार ही मुळातच आपले वरिष्ठ म्हणजे विनायक राऊत बद्दलच होती. पण राजन साळवी यांनी केलेली तक्रार जुनी होत नाही, त्याचे सूर हवेत मिसळून जात नाहीत. इतक्यात विधानसभेतले शिवसेनेचे गटनेते असलेले भास्कर जाधव यांनीच आवाज उठवला की हळूहळू करत शिवसेनेची काँग्रेस होते. आणि काँग्रेस होणं म्हणजे काय? काँग्रेस होणं याचा अर्थ तळागाळातला मतदार, कार्यकर्ता आणि हायकमांड यांचे एकमेकांशी संपर्क तुटणं. आज शिवसैनिकांच्या मनामध्ये काय आहे? अगदी उद्धव ठाकरे यांच्याशी अजूनही एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता किंवा त्यांच्यासाठी बाळासाहेबांमुळे सहानुभूती असलेला मतदार, याच्या मनात काय आहे याची पर्वा नाही, आणि त्याचा ठाव ठिकाणा सुद्धा उद्धव ठाकरेंना नाहीये. आणि तीच तक्रार भास्कर जाधव यांनी बोलून दाखवलेली आहे की शिवसेनेची काँग्रेस झाली आहे किंवा होते, जवळजवळ झाली आहे. आजही या देशामध्ये काँग्रेसनी लागोपाठ तिसरी लोकसभेची निवडणूक गमावली, तरी 17, 18, 20% काँग्रेसचा मतदार या देशामध्ये आहे. लागोपाठ काँग्रेसची पडझड होते, तरीही काँग्रेस पक्ष एकूण देशाच्या मतदानामध्ये 15-16% खाली येऊ शकलेला नाही. पण आपल्याला हा मतदार मतं का देतो? आपल्याविषयी, काँग्रेस पक्षाविषयी, काँग्रेस पक्षाच्या आजवरच्या नेत्यांविषयी आणि परंपरांविषयी या मतदाराला का आस्था आणि आपुलकी आहे, आणि त्या मतदाराची काँग्रेस पक्षाकडून काय अपेक्षा आहे, याचा सुतराम सुगावा राहुल गांधींना नाही, सोनिया गांधींना नाही. आणि म्हणूनच त्या आपल्याच मतदाराच्या भावना, इच्छा, आकांक्षा याची या दोनही गांधी परिवारातल्या ज्येष्ठ नेत्यांना पर्वा सुद्धा नाही, आणि त्याला काँग्रेस म्हणतायत. भास्कर जाधव जेव्हा म्हणतात की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली, याचा अर्थ मतदार आणि मतदाराच्या इच्छा, अपेक्षा याच्यापासून नेतृत्वाची ताटातूट होणं, याचा अर्थ काँग्रेस पक्ष होणं.
आणि भास्कर जाधव नेमकं तेच सांगतायत की जो आपला मतदार आहे, जो शिवसेनेचा मतदार आहे, जो ठाकरेनिष्ठ असा मतदार आहे, कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे, त्याच्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीची ताटातूट झालेली आहे. हे भास्कर जाधव पाठोपाठ बोलले. हे एका अर्थी बरं झालं की त्यामुळे मातोश्रीला खडबडून जाग आली आहे. मी का खडबडून जाग आली म्हणतो? कारण भास्कर जाधव यांचं वक्तव्य नंतरचं आहे आणि राजन साळवी यांचं वक्तव्य किंवा नाराजी आधीची आहे. आणि राजन साळवी यांची जी नाराजी आहे ती आल्यानंतर आणि समोर आल्यानंतर सुद्धा ती समजून घेण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच काय दरडवलं होतं, जायचं त्यांनी चालते व्हा, मी अजिबात थांबवणार नाही, ही दरपोक्ती उद्धव ठाकरे यांची होती. आणि उद्धव ठाकरे किती गाढ झोपेत आहेत, राजकारणाविषयी, आपल्या पक्षाच्या अवस्थेविषयी किती गाढ सुप्तावस्थेत आहेत, याचा पुरावा तो होता की उद्धव ठाकरे राजन साळवींना थांबून आणि समजावून घेण्यापेक्षा चालते व्हा म्हणायला निघाले. पण जी गोष्ट राजन साळवींच्या नाराजी व्यक्त करण्यातून झाली नव्हती, ती जाग भास्कर जाधव यांच्या या स्पष्टोक्तीमुळे आली असं म्हणायला हरकत नाही. कारण भास्कर जाधव यांना समजावणं, कान उपटणं, कानपिचेका देणं असली कुठलीही भाषा किंवा बातमी समोर आलेली नाही. हा, नेहमीप्रमाणे विनायक राऊत यांनी असल्या गोष्टी बोलायच्या नसतात, पब्लिक वगैरे 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 सोडून द्या. पण त्यानंतर 2च दिवसामध्ये भास्कर जाधव यांचं वक्तव्य माध्यमातून ब्रेकिंग न्यूज वगैरे झाल्यानंतर 2 दिवसांनी अशा बातम्या यायला सुरुवात झाली आहे आणि सूत्रांकडून माहिती मिळायला लागली आहे की एकूणच शिवसेनेमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतायत, विचार करतायत, अशी ती सूत्र सांगतात. आणि त्यामुळे आजपर्यंत जे आपापली पदं अडवून बसलेत, आपापली पदं आणि सत्तेच्या खुर्च्या उभवत बसलेले आहेत, पक्षासाठी राबण्यापेक्षा पक्षापासून फक्त फायदे उकळण्यासाठी पदावर बसलेले आहेत, अशांना बाजूला करून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राबणाऱ्यांना नव्याने संधी देण्याचा विचार उबाठा शिवसेनेत मातोश्रीवर सुरू झालाय. असं जेव्हा ऐकायला मिळतं किंवा सूत्रांकडून कळतं तेव्हा मित्रांनो खरंच बरं वाटतं, खरंच बरं वाटतं. कुठल्याही पक्षाला निराश होऊन संपणं योग्य नसतं. कुठल्याही पक्षात तुम्ही लढत राहिलं पाहिजे, युद्ध चालू असतं. आणि म्हणून जे लोक दीर्घकाळ आपल्या पदावर बसून राहिलेत आणि काहीही न करता तडजोड म्हणून आपल्याला कुठल्या ना कुठल्या पदावर स्थान मिळणार याची गॅरंटी आहे म्हणून जे कामच करीनासे झालेत त्यांना धक्के मारून बाहेर काढणं आणि पक्षाची व्याप्ती आणि ताकद वाढवण्यासाठी काम करणाऱ्यांना संधी देणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात. हे बातमी खरंच चांगली आहे, खरंच चांगली. आणि लक्षात घ्या, भास्कर जाधव यांनी पण तेच म्हटलंय की आपल्याला काही नाही केलं तरी पदं मिळणार आहेत, सत्ता पदं मिळणार आहेत. आणि जर अगदीच खूप तक्रारी झाल्या तर आपल्याला बाजूला सरकून बाजूच्या खुर्चीवर बसवलं जाईल, म्हणजे या पदावरून उचलून त्या पदावर ठेवलं जाईल, पण आपल्याला जाब विचारला जाणार नाही. अशी जी मानसिकता अनेक नेत्यांमध्ये तयार झाली आहे, त्यामुळे निष्क्रिय नाकर्ते नेते हेच शिवसेनेचे निर्णयाधिकारी झालेले आहेत. आणि म्हणून शिवसेनेची जी पडझड झालेली आहे आणि कमालीची मरगळ आलेली आहे आणि नेतृत्व आणि सामान्य कार्यकर्ता मतदार यांच्यामध्ये जी संपर्काची ताटातूट झाली आहे, त्याला हे असले निष्क्रिय लोक, निरुपयोगी लोक जबाबदार आहेत. दिग्विजय सिंग यांच्या भाषेत सांगायचं तर ज्यांची एक्सपायरी डेट होऊन गेले असे अनेक नेते उद्धव ठाकरे यांना घेरून बसलेले आहेत.
आणि आपापल्या परीने आपले फायदे उचलताना शिवसेनेचं मात्र सातत्याने नुकसान करत राहिलेले आहेत. त्यांना हलवण्याचा विचार जरी उद्धव ठाकरे यांच्या मनात आला असेल आणि योग्य कर्तृत्व गाजवू बघणाऱ्यांना संधी देण्याचा विचार उद्धव ठाकरेंच्या मनाला शिवलेला असेल तर म्हणायला पाहिजे मातोश्रीला अखेर जाग आली. अर्थात सूत्रांकडून कळणाऱ्या किंवा ब्रेकिंग न्यूज मधून मिळणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या खऱ्या असतील तर गोष्ट आहे. कारण नेमकं याच दुखण्यावर भास्कर जाधव यांनी बोट ठेवलेलं आहे. भले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले 2.5 वर्षासाठी, त्यामध्ये ज्येष्ठ असूनही भास्कर जाधव यांची वर्णी लागली नव्हती. पण तरीही राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव आपल्या परीने शिवसेनेसाठी पदोपदी झुंज देताना दिसले होते. अगदी शिवसेना दुभंगली, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी घोषणा केली होती आता महाराष्ट्र पिंजून काढणार. ठाण्याच्या टेंभी नाक्यापासून कोल्हापूरच्या बिंदू चौकापर्यंत अशी प्रचंड संवाद यात्रा काढणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार. त्या यात्रेत उद्धव ठाकरे एकही दिवस गेले नाहीत. पण त्याची सुरुवात टेंभी नाक्यापासून सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी केली होती. लक्षात ठेवा, झुंजणारा कार्यकर्ता हा असा असतो. त्यानंतर जागोजागी वेळोवेळी एकनाथ शिंदे असो किंवा भाजप असो याच्याशी दोन हात करण्याची इच्छाशक्ती आणि प्रयास भास्कर जाधव यांनी केलेले आणि आपल्याला काहीतरी वरिष्ठ नेतापद मिळावं, आपल्या कर्तृत्वाला संधी मिळावी, ह्या भास्कर जाधव यांचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. पण ज्या वेळेला अशी माणसं काहीतरी कर्तृत्व गाजवायला पुढे येतात आणि काहीतरी करून दाखवायला लागतात, अशा वेळेला निष्क्रिय निरुपयोगी लोक उघडी पडायला लागतात की तुम्ही पदावर बसलाय, तुम्ही काय करत नाही, तो बघा पद नसताना अधिकार नसताना काहीतरी करतोय. असं जेव्हा एखादा माणूस नजरेत यायला लागतो भास्कर जाधव सारखा, तेव्हा मग जागा अडवून बसलेले निष्क्रिय निरुपयोगी लोक त्याच्या विरुद्ध कारस्थानं शिजवायला लागतात आणि कदाचित त्यामुळेच घुसमटलेले भास्कर जाधव हे उघडपणे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समोर आपल्या मनातलं दुखणं बोलून गेलेले. जे दुखणं भास्कर जाधवचं आहे तेच राजन साळवीचं आहे. पण ते त्यांच्या पुरतं मर्यादित नाही, अखंड शिवसेनेला किंवा आता उरलेल्या शिवसेनेला तेच दुखणं मरगळ आणायला कारणीभूत झालेलं आहे. आणि म्हणून निदान तुमच्या समोर आहे, आजार तुमच्या समोर आहे, त्यावर उपचार उद्धव ठाकरे करणार की नाही एवढाच प्रश्न होता. आणि म्हणून तसा उपचार उपाययोजनेच्या हालचाली सुरू झाल्याची बातमी असेल तर त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. तुम्ही उभाटाचे समर्थक असा किंवा नसा, पण एक पक्ष आपली मरगळ झटकून नव्याने आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की मातोश्रीला पुन्हा ते गतवैभव मिळावं, यासाठी उद्धव ठाकरे प्रयास करत असतील तर मी सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यायला मनापासून पुढे येतो. आणि म्हणून इतक्या दीर्घ काळानंतर का होईना उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांना या 2-3 वर्षानंतर पडझडीनंतर नव्याने जाग येत असेल तर त्यांचं स्वागत आहे. कचरा साफ करा, धूळ झटकून टाका, पुन्हा नव्या दमाने कामाला लागा. पुनश्च हरिओम केलं तर शून्यातून विश्व निर्माण करता येतं, हा जगाचा इतिहास आहे. आणि इतिहास घडवणारे इतिहासात रमणारे नसतात, तर इतिहास बनवण्यासाठी वर्तमानातून भविष्याकडे झेपावत असतात. एवढं जरी ओळखून घेतलं तर राजन साळवी किंवा भास्कर जाधव यांच्या म्हणण्यातलं तथ्य कळेल. आणि विनायक राऊत वगैरे अशी जी निष्क्रिय मंडळी आहेत त्यांना बाहेर काढण्याची हिंमत उद्धव ठाकरे जमवू शकतील. बघू पुढच्या काळात काय होतं. मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.